नमस्कार संस्कृत रसिक हो. पदमेकम या उपक्रमामध्ये हे आपलं दुसरं सुभाषित अगदी सोपं आहे. आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत. अर्थ बघूयात. आशा अर्थ माहितीच आहे, होप. नाम नाम म्हणजे नाव, किम तव नाम, किंवा नाम म्हणजे नावाचं, नावाची, किंवा नाम म्हणजे इज नथिंग बट असं आपण जे इंग्लिशमध्ये म्हणतो. आशा म्हणजेच होप इज नथिंग बट. म्हणलेलं आहे पुढे, काचिद आश्चर्य शृंखला, काचित काहीशी, समव्हाट. आश्चर्य शृंखला आश्चर्ययुक्त साखळी. अ वंडरफुल चेन, अ सरप्राइजिंग चेन. मग पूर्ण वाक्य असं झालं. मनुष्याणाम हा एक शब्द. मनुष्याणाम म्हणजे माणसांच्या बाबतीमध्ये किंवा माणसांची. इथे आपण अर्थ धरूयात माणसांच्या बाबतीत, इन केस ऑफ पीपल. मग पूर्ण वाक्य असं होतं. आशा म्हणजेच किंवा आशा नावाची माणसाच्या बाबतीमध्ये एक आश्चर्ययुक्त साखळी आहे. होप इज नथिंग बट अ सरप्राइजिंग चेन इन केस ऑफ पीपल. यया म्हणजे जिने, बाय व्हिच. यया बद्धाः जिने बांधले गेलेले. प्रधावंती धावंती म्हणजे धावतात. प्रधावंती म्हणजे भरपूर धावतात. रन लाईक एनिथिंग. मग अर्थ झाला, जिने बांधले गेलेले खूप धावतात. असं कसं होईल? साखळीने बांधले गेलेले धावू शकतील, पण आशा नावाच्या साखळीने बांधले गेलेले, थोडक्यात आशाबद्ध लोक हे खूप धावतात, खूप प्रयत्न करतात. खरंय ना? बाउंड बाय व्हिच रन लाईक एनिथिंग. आणि पुढे म्हणलेलं आहे, मुक्तास तिष्ठन्ति पंगुवत. मुक्ताः तिष्ठन्ति. मुक्ताः फ्री. फ्री फ्रॉम विच तिष्ठन्ति स्टे ॲट वन प्लेस. आणि पुढे शब्द आहे पंगुवत, पांगळ्याप्रमाणे किंवा लाईक अ लेम पर्सन. मग पूर्ण वाक्य असं होतं. आशा नावाची माणसांच्या बाबतीमध्ये एक अशी विचित्र साखळी आहे की जिने बांधले गेलेले लोक खूप धावतात, पण जिने ज्याच्यापासून मुक्त असतील असे लोक, आशाहीन लोक, हे पांगळ्याप्रमाणे एका जागी बसून राहतात. असंच आपण थोड्या थोड्या शब्दांनी संस्कृत हे छान शिकणार आहोत. शुभम भवतु.